वेलकम ऑल. आज आपण रेकी सेकंड लेवल मध्ये 5 × 55 मॅनिफेस्टेशन टेक्निक किंवा विश टेक्निक हे जाणून घेणार आहोत की नक्की काय आहे. ठीक आहे. सगळ्यांनी आपला माईक म्यूट करा बरं. तुमचा आवाज येतोय इकडे. आतापर्यंत आपण आपल्या कोणत्याही विश कंप्लीट होण्यासाठी किंवा काही आपल्या मनातल्या छोट्या मोठ्या इच्छा कंप्लीट करण्यासाठी कुठल्या कुठल्या साधनांचा वापर केला? येस, कोणी मला सांगाल काय काय टेक्निक वापरल्या होत्या आपण आतापर्यंत? आणि सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. येस, सांगायचं मला. बघूया कोणाकोणाच्या काय काय लक्षात आहे. काय झालं ते पिलू? आवाजाकडे लक्ष द्या. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि रेकी लेवल 1 मध्ये काय घेतलं होतं आपण? अफर्मेशन. व्हिज्युअल. लेवल 2 मध्ये आल्यानंतर व्हिज्युअलायझेशन. ओके. आणखीन काय यूज केलं आता लेवल 2 मध्ये आल्यानंतर? विश बॉक्स. विश बॉक्स. सो हे सगळं झाल्यानंतर कधीतरी असं असतं ना की आपली एखादी इच्छा किंवा आपलं एखादं गोल खूप खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न पण केलेले आहेत. मे बी तुमचं जॉब असू शकतं किंवा तुमचा एखादा नवीन बिझनेस असू शकतो. बरं, बाकीच्याने आपला माईक म्यूट करा कारण तुमच्याकडे आवाज खूप येतोय. तुमच्या बॅकग्राऊंडला आवाज खूप येतोय बऱ्याच ठिकाणी. म्यूटच करा. हा, मी सांगेन तेव्हाच ओपन करा. कोण आहे बरं? पल्लवी मॅडम, आवाज म्यूट कर. बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतोय. सो आता काय करायचंय? तुमचं एखादं स्वप्न, एखादी इच्छा मोठ्यातली मोठी आहे. आता ती इच्छा कशावरही असू शकते. तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी, तुमची एखादी विश कुठलीही असेल त्याच्यासाठी, की जे बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून तुमचं स्वप्न आहे पण ते होत नाही अजून. सो त्याच्यावर आता आपल्याला काम करायचंय. त्यासाठी मी काय सांगितलं होतं बरं तुम्हाला? एक नोटबुक करायला सांगितलेली. सगळ्यांकडे ती नोटबुक रेडी आहे का? दाखवा बरं मला. व्हेरी गुड. रुपाली मॅडमची नोटबुक खूप छान आहे. कविता मॅडमने खूप छान केली आहे. कविता पाटील मॅडमने छान केली आहे. आणखीन कोण आहे बरं? नोटबुक दाखवा मला आता. हा, पल्लवी मॅडमने छान केली आहे. आणखी कोणी केली बरं? नोटबुक दाखवायची आहे मला. कोणी कोणी केले मला पाहायचंय, कारण हीच लोक ऍक्शन घेणार आहेत पुढे आपल्या आयुष्यामध्ये. हे लोक एवढं करतायत म्हणजे त्यांचा विश्वास आहे आणि विश्वास आहे म्हणजे तो पूर्ण होणार आहे. येस, कंचन कदम मॅडमने केलेली आहे. रसिका मॅडमने कोणता कव्हर घातलाय बरं त्याला? ओके. शीतल मॅडम, केली आहे तुम्ही? मी बुक केली आहे पण आमच्या इथे जवळ ना रेड कलरचं कव्हर नाही मिळत. मला जरा थोडं लांब जाऊन आणायला लागेल. रेड किंवा ग्रीन, ठीक आहे ना? हो हो. हा, दोघांपैकी लवकरात लवकर सुरुवात करायचे. हो, मी आजच बघते. मुहूर्त पाहिजे असेल तर अक्षय तृतीया. नको. आजच करेन. ठीक आहे. चला आता आपण 5 × 55 विश टेक्निक, मॅनिफेस्टेशन टेक्निक नक्की काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. नोटबुक तर तुम्ही केलेलीच आहे. एक पेज सोडून द्यायचे. एका पेजवर जे तुम्हाला काय करायचं आहे ते करा. एखादं छान सिम्बॉल टाका, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. प्रियांका मॅडम हॉस्पिटलमध्ये. ओके प्रियांका मॅडम, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का हॉस्पिटलमध्ये आहात तर? त्यांनी मला मेसेज केला होता पण माझ्या लक्षात नाही आता येते. अर्चना गायकवाड मॅडम, आहात का तुम्ही आता इथे?
येस, बऱ्यापैकी लोकांनी नोटबुक केलेली आहे, त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. बरीच लोक आता मनी रेकीमध्ये पण होते, आता इथे पण आहेत आणि इथे पण व्हिडिओ ऑन आहेत त्यांचे. काय जाणार बरोबर युनिवर्स मध्ये, काय व्हायब्रेशन जाणार? बंदा कुछ तो कर रहा है या बंदी कुछ तो कर रही है, एफर्ट्स डाल रही है, बरोबर ना? बघा, तीच एनर्जी घेऊन पुन्हा त्याच एनर्जीने ती लोक आता इथे पण आहेत. शीतल मॅडम आहेत, भूपाळ सर आहेत, आणखीन कोण आहे बरं मनी रेकीमध्ये? आता मला सुखदा मॅडम आहेत, पुन्हा त्याच एनर्जीने संदीप आहेत. मॅम, येस, मला हे विचारायचं होतं की रेकी लेवल पूर्ण झाल्यावर मनी रेकीसाठी एनरोल केलं तर चालेल का? नाही, म्हणजे गडबड मनी रेकी मी सारखं घेत नाही ना मॅडम, मी तेच सांगते. मनी रेकी ना मी फक्त वर्षातून 3 वेळाच घेते. मनी रेकीसाठी लेवल 1 झाली तरी तुमची इनफ आहे. काल मी ऑफिसमध्ये होती तर नाही. काही प्रॉब्लेम नाही. आज आम्ही फक्त इंट्रोडक्शन लेक्चर घेतलंय. ओके ओके, चालेल. ठीक आहे, तुमची इच्छा असेल मी तर करू करते शकता. enroll. ओके, सो 5 मल्टिप्लाय बाय 55 विश टेक्निक काय आहे याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहून घ्या, नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये सगळं मिळणार आहे. मी पण केले आहे, बट नाव इन हॉस्पिटल. अच्छा, प्रियांका मॅडम, ओके, म्हणून तुम्ही व्हिडिओ ऑन नव्हता केला. ओके ओके, ठीक आहे. राखी मॅडम, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो ही एक अशी पद्धत आहे किंवा याला रिच्युअल बोलू शकतात, असं एक पद्धत किंवा रिच्युअल आहे की तुमची एखादी इच्छा किंवा विश वारंवार तुम्ही बोलत आहात आणि लिहित आहात आणि युनिव्हर्स पर्यंत तुमची ती एनर्जी पोहोचवत आहात. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आपल्याला माहिती आहे. जसा तुम्ही विचार करता, जसं तुम्ही तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी या ब्रह्मांडामध्ये या युनिव्हर्समध्ये सोडता, तशाच गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. लाईक अट्रॅक्ट लाईक. आता बरं, मला सांगा, तुमच्यापैकी अशी किती लोक आहेत, प्रामाणिकपणे सांगा, की रेकी लेवल 1 करण्याआधी खरोखरच तुम्ही एवढे परिपक्व होतात का विचारांनी, की रेकी लेवल 1, 2 किंवा आता जे तुम्ही काही मनी रेकी करताय किंवा आणखीन एंजल कोणी काय केलेलं आहे, की या सगळ्या मॉडॅलिटीचा आमच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला, त्याच्यानंतर आमचं आयुष्य बदललं, असे किती लोक आहेत बरं? आदिती मॅडम आहेत, पल्लवी आहेत, पल्लवी पगार. माईक अनम्यूट करून बोला. खरोखरच या मॉडॅलिटीचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला का? हो, नक्कीच झाला. आधीच तुमचं विचार करण्याची पद्धत आणि आताच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडलाय का? फरक म्हणजे पहिले कसं की नाही, समोरच्या माणसाला शीतल मॅडम म्हणतात. एक मिनिट, शीतल मॅडमला आधी विचारते. एक एक घेतली. हो मॅडम, विचारामध्ये खूपच फरक पडलेला आहे. कारण परिस्थितीनुसार सतत निगेटिव्ह जे थिंकिंग चालू झालं होतं. मग मला घरात पण सांगायचं, तू असं खूप निगेटिव्ह बोलती वगैरे, पण एक कुठेतरी फ्रस्ट्रेशन जाणवायचं. पण आता त्यातून मी पूर्णपणे बाहेर पडली असं नाही म्हणता येणार, पण माझ्या आतमध्ये आता खूपच फरक पडलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी चिडचिड अगदीच थांबलेली आहे. त्यामुळे मला हा तर फरक नक्कीच जाणवतोय. ओके, चलो, व्हेरी गुड. पल्लवी मॅडम बोला आता. पल्लवी पगार. हो मॅडम, डेफिनेटली फरक तर खूपच जाणवतो आहे. कॉन्फिडन्स आलेला आहे. कधी कधी एकदम कुठला तरी निर्णय घेण्यासाठी किंवा कुठलं तरी काम करण्यासाठी फार विचार करावा लागायचा, की करू की नको, मला यश भेटेल की नाही भेटेल. पण आता नाही, आता एकदम डेफिनेटली मी 100% शुअर आहे की मी हे काम करू शकते. तेवढा कॉन्फिडन्स लेवल. आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या बाबतीत तर माझी स्पिरिच्युअलिटी खूप वाढली आहे. म्हणजे मी इतकी आध्यात्मिक कधी नव्हते. तेवढं अध्यात्माची मला खूप गोडी लागलेली आहे. आणि माझं म्हणजे जे काही मरगळ होती किंवा जो आळस होता कुठला काम करण्यासाठी, की आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, ते माझं म्हणजे जवळजवळ कमी झालं. आणि माझी चिडचिड आणि राग हा तर माझा जवळजवळ बराच 50 to 60% कमी झालेला आहे. व्हेरी गुड. चला, आणि ते माझ्या मुलांना जाणवत आहे घरात.
चलो मम्मीच्या मारापासून आम्ही वाचतोय. हा येस त्याचं मॅम. क्रेडिट जातं ज्योती मॅडमला. हा येस मॅम. थँक्यू मॅम खूप सांगितल्याबद्दल. ओके चलो येस. हा रसिका मॅडम बोलू. फक्त हे आहे का फीडबॅक? हॅलो. हा बोला. सर्वात पहिलं म्हणजे पहिल्यांदा आधी ना खूप चिडचिड व्हायची. कोणताही काम करायला घ्यायच्या आधी असं वाटायचं की करू की नको, होईल की नाही माझ्या ह्याच्याने, रिझल्ट चांगले येईल की नाही. पण आता नाही, आता एकदम कॉन्फिडंट मी करू शकते वगैरे असं. आणि चिडचिड आणि राग तर खूपच कमी झालाय. सर्व फ्रस्ट्रेशन मी माझ्या मुलीवरती काढायची, पण आता ते खूप बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे नाहीच, चिडचिड आणि होतच नाही. मग त्याचे छोटे मोठे रिझल्ट तुम्हाला मिळतात काय? पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात काय तुम्हाला त्याच्यातून? पॉझिटिव्ह, छोटे छोटे असं म्हणजे आहेत. म्हणजे छान वाटतं असं पॉझिटिव्ह. माझ्यामध्ये स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी जास्त आलेली आहे. पहिल्यांदा खूप घाबरायची मी, हे होईल की नाही. म्हणजे एवढ्याशा गोष्टींसाठी पण खूप विचार करायची, खूप म्हणजे खूप टेन्शन घ्यायची. आता नाही, आता कॉन्फिडन्स वाढलाय स्वतःमध्ये, खूप वाढलाय. ओके चलो व्हेरी गुड. येस स्वाती शितोळे मॅडम, आज मी तुम्हाला पहिल्यांदाच बघते म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते. कुठे गायब असता तुम्ही? व्हिडिओ ऑन करत नाही त्यामुळे मला कळत नाही माझ्या बॅच मध्ये नक्की कोण असतं. नाही, मी काय आहात रोज का तुम्ही? असते, फक्त बोलत नाही. हा येस म्हणून मी तुम्हाला आज आणि टार्गेट केलंय. आज मी आईकडे आलीये हा आणि थोडा रेंज प्रॉब्लेम पण आहे इथं. ओके हा, चालेल. म्हणजे माझी जी मुलांवरती चिडचिड वगैरे व्हायची ना, ती पूर्ण बंद झालेली आहे. म्हणजे नाही का, तुम्ही सांगायचं की आपण जसं बोलतो ना तसं ते ब्रह्मांडामध्ये हे होतं आणि तेच समोर येतं. ते पूर्ण म्हणजे मी असं आता विचार करताना पण बोलताना विचार करून बोलते की काय बोलायचंय मुलांना आपल्याला. व्हेरी गुड चला छान. येस म्हणजेच ओव्हरऑल. हा आदिती मॅडम बोला. सगळ्यात इम्पॉर्टंट हे झालं की आधी जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीला इमोशनल जो येत होतं ना, ते लेट गो करायला खूप शिकले. की आता खूप कोणी काय बोलले की समोरचं ठीक आहे, झालं विसरून जायचं वगैरे. आणि थोडंसं स्पिरिच्युअलिटीनं पण खूपच बेनिफिट झालाय. म्हणजे आता मेडिटेशन न चुकता, आधी माहित होतं पण होत नव्हतं. पण जसं हे रेकी लेवल झालं, एंजल रेग्युलर सगळ्या गोष्टी टाइम काढून होतात म्हणजे. कारण मला 2 मुलांच्या आधी वाटायचं की खूप टाइम हे होतोय, पण आता खूप असं थोडंसं हे होतंय. कारण मी ऑलरेडी खूप थायरॉइडचा मला जवळजवळ 12 वर्ष झालं प्रॉब्लेम आहे. ओके त्यामुळे खूप असं एन्झायटी, स्ट्रेस वगैरे खूप होत होतं. मग आता कमी वाटतंय तुम्हाला? म्हणजे हे मॉडर्निटीज शिकल्यामुळे खरोखरच आमच्या आयुष्यामध्ये तो फायदा झालाय असं वाटतंय तुम्हाला? हो 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 ओके हो. ओके चलो. Yes. मॅडम अजून एक सांगायचं होतं. हा कापूर दिव्याचं मी काल केलं आपलं, तुम्ही जे हा. शिकवलं ते. हा. पण लकीली एकही म्हणजे एवढूस सुद्धा काळं त्याच्यावर नव्हतं. एवढूस सुद्धा, म्हणजे मी हात पण लावून बघितला. एरवी जो दिव्या आम्ही लावते देवापाशी, त्याची काच जी आहे त्याच्या साईडला सुद्धा कधीतरी थोडंफार येतं, पण त्या दिव्यावर मला काल अजिबात एवढूस सुद्धा काळं म्हणजे जाणवलं. मी जे बोलली त्याच्यातला एखादा तरी शब्द खोटा होता का? अजिबात नाही. त्यामुळे अजून जरा कॉन्फिडन्स वाटायला लागला आता तसा. येस ज्यांच्याकडे निगेटिव्हिटी असते ना त्यांच्याकडे डे 1 ला सुद्धा एवढी काजळी निर्माण होते ना, आणि एवढी घाणेरड्या अवस्थेमध्ये ती असते. एखादा जायंटचा कसा आकार असतो वगैरे तशी काजळी निर्माण होते. मग समजून जायचं की खूप हायर लेवलची निगेटिव्हिटी तुमच्या घरांमध्ये आहे. आणि काहींच्या अगदी थोडीशी, काहींचा एखादा डॉट, तर काहींचा एकही डॉट दिसत नाही. बिलकुलच नव्हतं, अजिबातच नाही. हे सगळं मॅडम मी एक्सपेरिमेंट केलेलं आहे माझ्या स्वतःच्या घरी. हो, हे सगळं शिकवलेलं आहे म्हणून मी तेवढं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकते. नक्कीच. येस. सो पाय मल्टिप्लाय बाय 55 विश टेक्निक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. जसं तुम्ही या ब्रह्मांडामध्ये विचार सोडता, तुमचं व्हायब्रेशन सोडता, तसे तसे तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि म्हणूनच शब्द जसं की ब्रह्मांड आहे असं मी 10 वेळा बोलते तुम्हाला. आपलं बोलणं डिलिव्हर करताना विचारपूर्वक डिलिव्हर करा. मी काय बोलते हे बोलल्यामुळे किंवा या ब्रह्मांडामध्ये सोडल्यामुळे त्याचा माझ्या स्वतःवर काय परिणाम होणार आहे, माझ्या मुलांवर काय होणार आहे, माझ्या घरावर, माझ्या घरातील माणसांवर काय परिणाम होणार आहे. ठीक आहे. सो जसे तुम्ही विचार सोडणार या ब्रह्मांडामध्ये, सेम तसेच मल्टिपल रिझल्ट तुमच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळणार. कुठेही एखादं घर घ्या, त्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून किरकिर आहे, भांडणं, क्लेश, कलह चालू आहेत, त्या घरामध्ये कधी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतात का? का बरं? त्या घरामध्ये लक्ष्मी सोडा, पण पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहील का?
नाही. आणि म्हणूनच आपलं घर जेवढं तुम्ही छान कराल, जेवढं तुम्ही त्याला सजवाल इन द सेन्स कशाने? आर्टिफिशियल डेकोरेशनने सजवायचं का आपल्याला? तुमच्या चांगल्या भावनेने, चांगल्या मनाने तुम्ही त्याला सजवा, त्याच्याशी प्रेमाने बोला. मग बघा, हे युनिव्हर्स तुमच्यासाठी रेडी आहे काही तुम्हाला देण्यासाठी. तो भेदभाव करत नाही. याला श्रीमंत करायचंय, मला यालाच गरीब करायचंय. हे कोण करतं? आपण. कशाने? आपल्याच विचाराने. जे हवंय तुम्हाला ते मिळणार. काहींना थोडासा वेळ लागतो, काहींना लवकर मिळतं, एवढाच फरक. हे कशामुळे होतं? आपल्या कार्मिक बंधनांमुळे. हे पण तुम्हाला सांगते. काहींची कार्मिक बंधनं लवकर संपतात, काहींना वेळ लागतो. कारण कर्म आहे, कर्म क्लिअर होतोच होतो, पण तो कोणत्या वेळेला झाला पाहिजे, कोणाचा किती वेळात झाला पाहिजे, हे आत्ताच्या तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून जे झालं ते झालं. जो माझा बिझनेस ठप्प झाला होता तो झाला. आता तेच आपण काय म्हणतात, उगाळत राहायचं का? जो हो गया सो हो गया. आता नवीन स्टार्ट, एक नवीन इनिंग आपल्याला करायची आहे. ठीक आहे. सो जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झालेली तुम्हाला दिसणार आहे या 5 × 55 विश टेक्निकने. आता काय करायचंय? जसं की आपण अफर्मेशन शिकलो लेवल 1 मध्ये, तसेच तुम्हाला एक अफर्मेशन त्याच्यावर लिहायचे. आता सपोज मला कोणीतरी एखादं सांगा की माझी मोठ्यातली मोठी ही एक इच्छा होती मॅडम, की बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले, पण ती माझी अजून काय होत नाहीये. म्हणजे मला कळेल साधारणतः मला काय बोलायचं. हा बोला आदिती मॅडम. मला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचंय. हा, आता बघा, फायनान्शियल इंडिपेंडेंट बनायचंय. आता हे मॅडमने सांगितलं. मी युनिव्हर्स आहे. मला नाही कळलं ह्या काय बोलल्या त्या. मला अशी लँग्वेज कळणार आहे का? त्या म्हणतात मला फायनान्शियली इंडिपेंडेंट बनायचंय. मला नाही कळलं. मी काय म्हणणार, अगं फायनान्शियली इंडिपेंडेंट म्हणजे नक्की काय हवंय तुला? कोण सांगेल मला? येस, हु विल टेल मी? फायनान्शियल इंडिपेंडेंट म्हणजे तुला काय हवंय? कोण सांगेल मला? मला मंथली एक ठराविक अमाऊंट हवी आहे. नाही कळलं मला. ठराविक अमाऊंट नाही कळलं. म्हणजे मी सांगते, मला मंथली मंथली 2 लाख रुपये हवे. 50,000 Yes, हवेत. म्हणजे आता कळलं. असं तुझ्याकडे रब्बर पण तरी पण मला अर्धवट कळलं. कधीपर्यंत हवी आहे तुला ती अमाऊंट? एका महिन्यामध्ये मला 1 लाख रुपये अमाऊंट हवी आहे. येस, एक्झॅक्टली. हो, युनिव्हर्सला काय माहित असतं? तुमचे व्हायब्रेशन, तुमची डेडलाईन. बाकीच्यांनी सगळ्यांनी आवाज म्यूट करा. मच्छी मार्केट, सगळं मच्छी मार्केट, आवाज बंद. हॅलो लेट म्हणे माईक ओपन केला की सगळं मच्छी मार्केट चालू होतं. तो युनिव्हर्सला काय एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय ते महत्वाचं आहे. की मला फायनान्शियली इंडिपेंडंट म्हणजे काय व्हायचंय? मला दर महिना 1 लाख रुपये, 2 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालं पाहिजे. कशातून? माझ्या या बिझनेसमधून. आणि ते पण कसं? इझिली शब्द टाकला की तिकडे येणारे अडथळे, अडचणी कमी होतात. आता माझं अफर्मेशन प्रॉपर आहे. सपोज मला 5 लाख रुपये पाहिजे येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये, तर मी काय अफर्मेशन टाकणार? कुठल्या फलाना कामासाठी, XYZ या कामासाठी येणाऱ्या 2 महिन्यात. आता 2 महिने म्हणजे कुठले? आता सपोज मे चालू आहे, जुलै 30 तारखेपर्यंत माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये अगदी सहज आनंदाने क्रेडिट झालेले आहे. कशातून? माझ्या या फलाना बिझनेसमधून. हे तुमचं काम जे बऱ्याच महिन्यांपासून अडलंय, ते तुमचं एखादं काम असू शकतं. बरोबर? की तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचे पण ते होता येत नाहीये. मग हे तुम्ही असं अफर्मेशन त्या 5 × 55 विश टेक्निक मध्ये देऊ शकता. आणखीन कोणाचं आहे बरं? एकानेच सांगा मला. हँड रेज करा, मग मी अनम्यूट करते. अफर्मेशन तुमचं सांगा. जशी की आता भूपाळ आहेत. भूपाळ, येस, तुम्ही सांगा बरं तुमचं अफर्मेशन काय असायला पाहिजे आता सांगा. मला ट्रेडिंग मधून पैसे मिळत आहेत. किती? परत चुकतंय. 2,000 रुपये 2,000 दिवसा. रुपये दिवसाला. येस, हा. हे अफर्मेशन टाका. रोज दिवसाला 2,000 रुपये मला
ट्रेडिंग मधून मिळत आहेत, सहजपणे मिळत आहे. अँड सो आय एम हॅपी. हा, सुखदा बोला. आवाज. सुखदा मॅडमच्या माईक मध्ये नेहमी काहीतरी प्रॉब्लेम असतो. चला, शीतल मॅडम बोला. शीतल तोरणी. मॅम, काल एक अफर्मेशन ठेवलंय की माझा आता नोव्हेंबर मध्ये बर्थडे असतो, तर माझ्या ह्या बर्थडे पर्यंत मला आता आहे त्या सॅलरीच्या डबल सॅलरीचा जॉब मिळाला आहे म्हणून येस. हे अफर्मेशन ठेवलंय. पण आता लँग्वेज करेक्ट जॉब स्विच केला की तो हा. नक्कीच मिळतो आपल्याला. अफर्मेशन हो. हेच द्यायचंय तुम्हाला. माझ्या बर्थडे पर्यंत नाही, तुमची बर्थ डेट काय आहे ती एक्झॅक्टली टाका. 2 नोव्हेंबर. 2024 या तारखेला माझ्या बर्थडेच्या आधी, माझ्या बर्थडेच्या आधी माझं इन्कम एवढं झालेलं आहे, सहजपणे झालेलं आहे. किंवा ओके. एवढ्या अमाऊंटचा जॉब मला स्विच केल्यामुळे लगेचच मिळालेला आहे. ओके. हा, ठीक आहे. चालेल. थँक्यू. येस. सो अशा प्रकारे तुमचं अफर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट आणि डेडलाईन द्यायची, कधीपर्यंत. युनिव्हर्स काय बघतं? तुमचं डेडलाईन, तुम्हाला काय हवंय ते, काय हवंय आणि कधी हवंय आणि कशा प्रकारे हवंय. सहज हवंय की खूप टाइमपास करत हवंय. आणि म्हणूनच सहज आनंदाने हे 2 शब्द नक्कीच टाका. मग बघा कसं मॅजिक, जादू तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होतं. बरं, आता आपण परत आपल्या या टेक्निककडे येऊया. 5 मल्टिप्लाय बाय 55. 5 हा वर्ड त्याच्यामध्ये जास्त आहे असं वाटत नाही तुम्हाला? आहे ना? एंजल कोणी केलंय? आहे ना एंजल मध्ये 5 वर्ड्स? न्यूमरोलॉजी कोणी केलंय? न्यूमरोलॉजी, ऍज पर न्यूमरोलॉजी 5 नंबर किती लकी असतो सगळ्यांना माहिती आहे. ज्याची बर्थडे 14, 15, 25, 5 ही असते, ती लोक खूप लकी असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी मनात आणलं तर सगळं काही मिळू शकतात. मनात आणलं तर. नाही तर बर्थडे आहे माझी 5, पण मॅडम माझ्याकडे काहीच नाहीये, मी काहीच करत नाहीये, मग राहत असेच. राजयोग आहे, पण तुम्हीच जर काय हालचाल करत नसाल तर ते राजयोग काय तुमच्याकडे चालून येणार आहे का? सो येस, डेफिनेटली त्याच्यासाठी काम करावं लागतं. आणि म्हणूनच 5 मल्टिप्लाय बाय 55 हा नंबर इकडे आणलेला आहे. ठीक आहे, कारण 5 नंबर न्यूमरोलॉजी दृष्ट्या खूप महत्वाचा आहे, लकी नंबर आहे. ओके, आता पुढे जाऊया. 5 दिवस सतत लिहून घ्या. 5 दिवस सतत तुम्हाला तुमची ही एक विश, 5 दिवस सतत तुम्हाला तुमची एकच विश 55 टाइम्स लिहायची आहे. किती टाइम्स? हे बघा, इथे मी तुम्हाला करून पण दाखवले. हे खिडकी खोल का? किती नंबर आपल्याला हे सगळं रेडी करून ठेवायचंय, म्हणजे लिहायला बसताना तुम्हाला हे करायचं नाहीये. 55 पेज घ्या. 1 2 3 4 5. आधी लाईन किती लागणार आहे तुम्हाला त्या बघा आणि मग तशा लाईन सोडा. तुमचं अफर्मेशन 2 लाईन मध्ये झालं पाहिजे, एवढं क्लिअर कट आणि थोडक्या शब्दामध्ये तुम्ही लिहायचे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. रोज 55 वेळा एक अफर्मेशन, रोज सेमच, एकच अफर्मेशन रोज 55 वेळा तुम्हाला लिहायचंय. किती दिवस? 5 दिवस. इथपर्यंत क्लिअर आहे? आता लिहून घ्या वेळ. आज 11 वाजता बसलो, उद्या 12 वाजता, परवा 1 वाजता, असं करायचंय का? नाही, एकाच वेळेला. एक तर सकाळची वेळ निवडा किंवा संध्याकाळची, पण स्पेसिफिक एकाच वेळेला, एकाच टायमिंगला, एकाच जागेवर ते लिहायला बसायचंय. त्याच जागेची एनर्जी, त्याच वेळेची एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. 3 वाजता वगैरे करायला बसू नका. 3 तिगाडा काम बिगाड. 3 वाजून 2 मिनिटं, 3 वाजून 5 मिनिटं चालेल.
मनात पहिल्यांदा क्लिअर करा तुमचं इंटेन्शन काय आहे किंवा तुमची इच्छा काय आहे, व्हॉट एव्हर तुमची डिझायर काय आहे, एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. असं नको आता लिहायला बसली आणि आता आठवतच नाही मला काय लिहायचंय. सो आताच फिक्स करा आणि ते अफर्मेशन अगदी 2 ते 1.5 लाईन मध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. शॉर्ट अँड स्वीट आणि आनंदाचे शब्द त्याच्यामध्ये असायला पाहिजे. अफर्मेशन जास्त लेंदी नको. का? कारण एवढं लिहायचंय ते लिहून लिहून तुम्हीच बोर होणार. आणि किती वेळा लिहायचंय तुम्हाला? 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 5 वेळा नाही, 55 टाइम्स. सो तुम्हीच बोर होणार. सो शॉर्ट अँड स्वीट. इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा. लँग्वेजचं काही बंधन नाही. सो शॉर्ट अँड स्वीट असेल तर काय करतं, तुमचं माइंड सुद्धा ते लवकरात लवकर ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतं. रील्स सगळे बघतात, व्हिडिओ कोण बघतात का? रील्स शॉर्ट वेळेचे असतात आणि व्हिडिओ 1-1 तासाचे असतात. मग ते बघतात का कोण? नाही. म्हणून अफर्मेशन शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे, की आपलं माइंड ते लगेच ऍक्सेप्ट करतं. रेग्युलर 5 दिवस तुम्हाला अफर्मेशन लिहायचं आहे, एकही दिवस ड्रॉप करायचं नाही. सो ते 5 दिवस तुम्हाला सतत मिळणार असतील तरच लिहा. मध्येच एखादा दिवस ड्रॉप झाला तर ते सगळं अफर्मेशन कॅन्सल आणि पुन्हा नवीन दिवसापासून सुरुवात करायचे परत 5 दिवस सतत. हे मात्र लक्षात ठेवा. 4 दिवस कंटिन्यू केलात आणि मध्येच एखादा दिवस अर्जंट कॉल आला, तुम्ही गावाला गेलात, तर ते अफर्मेशन तिथे स्टॉप करायचं. परत दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा तुम्ही फ्री व्हाल तेव्हा नव्याने अफर्मेशन लिहायला सुरुवात करायचे 5 दिवस. पॉइंट क्लिअर झाला का इथपर्यंत? हा. एका वेळेला ही एकच विश किती वेळा लिहायची तुम्हाला? 55 टाइम्स. आणि म्हणूनच त्या डायरीला किंवा त्या नोटबुकला आपण नाव काय दिलंय? 5 × 55 विश टेक्निक. 200 पेजेसची घेतला तर वेल अँड गुड, कारण हीच नोटबुक तुमच्याकडे कायम जवळजवळ 2 ते 3 वर्ष तरी राहणार आहे. आणि तुम्हाला कळेल या नोटबुक मधल्या किती माझ्या इच्छा, महत्वाच्या इच्छा कम्प्लीट झाल्या. आपण जेव्हा ना ते आपल्या डायऱ्या खूप वर्षांनी बघतो ना तेव्हा मजा येते. अरे ही पण माझी छोट्या छोट्या विश साठी मला हे एवढं करायला लागायचं, मी हे एवढं करत होतो. कारण आता आपण खूप मोठी मजल गाठलेली असते आणि त्यामुळे आपल्या त्या छोट्या छोट्या विश ना आपल्याला बघायला खूप अशा अगदी इझी वाटतं ते, की अरे मी काय होतो ना, मी काय काय लिहायचो असं वाटतं आपल्याला. कारण मी माझ्या जेव्हा डायऱ्या बघते जुन्या, तेव्हा मला असं वाटतं अरे एवढ्या छोट्या छोट्या विश मधून मला किती आनंद मिळायचा तेव्हा, की आता मला त्याचं काहीच वाटत नाही. सो असं तुम्ही सुद्धा हा एक्सपिरियन्स सेम घेणार आहात. ठीक आहे. एकाच वेळेला बऱ्याच विश घ्यायच्या नाही, एकाच वेळेला फक्त एकच विश लिहायची ह्या डायरीमध्ये किंवा या नोटबुकमध्ये. त्याच्यामध्ये हॅपी आणि ग्रेटफुल हे शब्द असायलाच पाहिजे. माझी ही विश युनिव्हर्सने या वेळेला कंप्लीट केल्यामुळे आय एम सो हॅपी, आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो हॅपी, आय एम सो ग्रेटफुल. तो डिसाईड मॅम त्या मॉर्निंगला सेंटेन्स मध्येच करणार. आपल्याला येतं. कोण कोण बोलते बरं? मॅम अभिषेक बरोबर बोलताय. त्या हा. सेंटेन्स मध्येच आपल्याला ग्रेटफुल आणि हॅपी हे पण इन्क्लूड करायचं. आता फॉर एक्झाम्पल जसं मी एक सेंटेन्स सांगितलं ना तुम्हाला, की हा हा कोणता महिना बरं? मे ना. जुलै 2024, 30 जुलै 2024 पर्यंत माझं इन्कम 5 लाख रुपये अगदी सहज आणि इझिली झालेलं आहे. सो आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल. झालं. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या नीड्स वेगळ्या आहेत, सो तुमच्या नीड्स नुसार तुम्ही ते बनवायचे. मॅक्झिमम आणि कुठलं स्पेसिफिक कलरिंग काही? हा तुम्ही ब्ल्यू इंकने किंवा रेड इंकने लिहायचे, ब्लॅकने नाही. थँक्यू. आणि जर तुम्ही वेगळी अशी डायरी बनवणार असाल, काही लोकांना आवड असते छानपैकी वेगळं मेंटेन करण्याची, वेगळी अशी जर डायरी बनवणार असाल तर येलो पेजेस घेतलात तर वेल अँड गुड. येलो पेजेस मार्केटमध्ये येलो पेजेसची पण नोटबुक मिळते, ती थोडीशी वेगळी असते आणि थोडीशी कॉस्टली असते. सो ती घेतलात तरी चालेल, ते तुमच्यावर अवलंबून आहे.
आता काय करायचंय, लिहून तर झालं. आता सबकॉन्शियस माइंडला सुद्धा रात्री झोपताना ती तुमची विश डायरीतली एकदा रीड करायची आहे. किती वेळा रीड करायची आहे? 55 टाइम्स. आणि झोपून जायचंय. सबकॉन्शियस माइंडला काय गेलं? ती तुमची विश गेली, डिझायर गेली. किती वेळा पाठवली तुम्ही ती? 55 टाइम्स. मग मला सांगा, तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ऍक्सेप्ट करायला लागेल की नाही करणार? एकदा सबकॉन्शियस माइंडने ऍक्सेप्ट केलं की युनिव्हर्स सुद्धा त्याला काय देतो? दुजोरा देतो. येस, ग्रँटेड. तो लक्षात काय ठेवायचं आहे, या 5 दिवसामध्ये मध्येच गॅप पडला तर परत नव्याने सुरुवात करायची आहे. हे मात्र, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. तुमचं अफॉर्मेशन पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. तुमची ती विश कंप्लीट झालेली आहे असं लिहायचंय. होणार आहे, होईल असं नाही. 30 जुलै 2024 मध्ये माझं इन्कम एवढं झालेलं आहे. आय एम सो हॅपी अँड थँक यू फॉर दिस युनिव्हर्स, किंवा ग्रॅटिट्यूड काही लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. तो हे लिहिताना तुमची डायरी, पेन, पेन्सिल हे जे तुम्हाला लागतं जेवढं ते सगळं घेऊनच तुम्हाला बसायचंय. 10 वेळा उठायचं नाहीये. जसं आपण मेडिटेशनला बसतो तसंच बसायचंय, पण बसण्याच्या आधी 2 मिनिटं मेडिटेशन करायचं. की या डायरीमध्ये, या विश डायरीमध्ये मी जे काही लिहितोय ते या युनिव्हर्सच्या मदतीने, युनिव्हर्सच्या ब्लेसिंग्सने लवकरात लवकर पूर्ण, मॅजिकली पूर्ण झालेला आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. एक 2 मिनिटं मेडिटेशन करायचे, मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायचं, रेखीला कॉल करायचे आणि त्या डायरीमध्ये आपली विश लिहायला सुरुवात करायची. आता 5 दिवस तुम्ही सतत लिहिलात, मग ती डायरी तशीच सोडून द्यायची आहे. पण त्या डायरीला रोज 5 मिनिटं हिलिंग मात्र करायचंय. आणि ही जी आपली लिहिलेली विश जी आपण युनिव्हर्समध्ये पाठवलेली आहे, आपल्या डायरीमध्ये लिहिली आहे, मग काय करायचं, थोडे दिवस विसरून जायचं ते सगळं, ते युनिव्हर्सवर सोडून द्यायचं की आता हे तुझ्या हातात आहे माझी इच्छा पूर्ण करणं. सो हिलिंग करताना रोज काय म्हणायचं, हे युनिव्हर्स, आता हे तुझ्या हातात आहे माझी ही इच्छा पूर्ण करण्याचं. माझी तर खूप इच्छा आहे की ही माझी विश लवकरात लवकर तू पूर्ण करू. तुझ्या कृपेने ती लवकरात लवकर पूर्ण झालेलीच आहे. हे बोललात तर खूप वेळा लिहू. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक 2 ते 3 मिनिटं तुम्हाला रोज हिलिंग करायचं आहे त्या डायरीला, बस. मॅडम ते केल्याच्या नंतर आपण 55 वेळा 5 दिवस लिहिल्याच्या नंतर किती वेळा आपण हिलिंग करायचं? किती दिवस डायरीला? कंटिन्यू केलात तरी चालेल, 2 मिनिटं. नाही हिलिंग केलात तरी चालेल, फक्त त्या डायरीला थँक्यू बोलत तरी चालेल. ओके. मॅम, हे बघायचं नाही ना, पण ते पेजेस बघा, ती बुक आम्ही बनवणार, तर दुसरी विश 5 दिवसात दुसरी विश करायची असेल आम्हाला, तर मग तेव्हा ते पहिले लिहिलेलं नाही आम्ही नाही, wish not याच्यामध्ये केली. कसं आहे, याच्यामध्ये ही एक विश पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही दुसरी विश नाही टाकू शकत. ओके, ती बुक त्या एका विशसाठीच ठेवायची आहे. हा येस. एका वेळेला म्हणून तर सांगितलं ना, एकाच वेळेला बऱ्याच विश नको. पहिले त्याच ओके. विशवर मग काम करा, मग पण एक ती विश 15 पूर्ण दिवस झाली की गॅप. मग मग हा, एक 15 दिवस वाटल्यास गॅप ठेवा, मग दुसरी विश ऍड करा. पण पण ती हे विश पूर्ण झाली स्पेसिफिक, असेल तोपर्यंत. येस, पण हे स्पेसिफिक 1-2 विश साठीच असतं, सगळ्या विश साठी नसतं. सगळ्या विश साठी आपला विश बॉक्स आहे. ओके ओके. ठीक आहे. जागा फिक्स करा, वेळ फिक्स करा, सकाळी किंवा दुपारी. तुमची ही विश कंप्लीट होणार आहे याच्यावर विश्वास ठेवा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. विश लिहिताना खुश असायला पाहिजे. मरगटलेला आहे, आता दमून आली आहे ऑफिस मधून, अंगात त्राण नाहीये, पण मॅडमने सांगितले लिहायचंय म्हणून करतोय, जबाबदारी आहे म्हणून करतोय, तर तसं नको. तुमचे व्हायब्रेशन पण स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल, एक स्मित हास्य असायला पाहिजे. येस, मी एवढा विश्वासाने करतोय, ते लवकरात लवकर माझं पूर्णच होणार आहे. ठीक आहे. मॅम,
येस. समजा एखादी विश कम्प्लीट व्हायला जर वेळ लागेल, म्हणजे आता समजा घर बांधायचं, त्याला वर्ष 1.5 वर्ष लागणार, मग ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरी लिहायचीच नाही का? नाही, 15 दिवसांचा गॅप ठेवायचं म्हणाले ना तुम्हाला मी. 15 दिवसांचा गॅप ठेवून तुम्ही त्याच नोटबुक मध्ये दुसरी विश लिहू शकता, पण तीच सेम परत नाही घ्यायची. काही गोष्टी काय होतं, युनिव्हर्सवर सोडून द्यायच्या. त्या कधी होईल ते युनिव्हर्सवर सोडून द्यायचं. काही गोष्टी आपल्याला माहित असतात की आपल्यासाठी चांगल्या आहेत, पण काही गोष्टी आपल्यापेक्षा छान माहित असतात युनिव्हर्सला की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि कधी ते द्यायला पाहिजे. सो त्याच्यावर फेट ठेवायचा. लेट मिळते म्हणून अविश्वास दाखवायचा नाही. होणार आहे, योग्य वेळी होणार आहे. दॅट्स इट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो अशा प्रकारे तुम्हाला एखादी छान विश लिस्ट करायची आहे. चला आता आपण दुसरा पॉइंट क्लिअर करूया. मी हे इथे स्टॉप करते.